युवक क्रांती दलाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी आयुष्याला सुरुवात केली आहे. मराठवाडा विकास आंदोलन, रेल्वे रुंदीकरण आंदोलन, कॅपिटेशन फी विरोधी आंदोलन, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन इत्यादी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. नाट्य चळवळीशी त्यांचा निकटचा संबंध आहे. अनेक नाटकामध्ये त्यांनी भूमिकाही केलेल्या आहेत. 1975 मध्ये त्यांनी आयटक या संघटनेत प्रवेश केला असून ते सध्या राष्ट्रीय समितीचे सदस्य आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सचिव तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या युगांतर या साप्ताहिकाचे ते संपादक आहेत. तसेच लोकवाङ्मय ग्रह या ख्यातनाम प्रकाशक संस्थेचे संचालक आहेत. मी कॉम्रेड डॉक्टर कांगो यांना विनंती करतो की त्यांनी शेतकरी, श्रमिक आणि सामाजिक न्याय या विषयावर विवेचन करावं. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की यानंतर आपल्याला आदरणीय उत्तम कांबळे सरांचं पण भाषण ऐकायचं आहे. त्यामुळे सभागृह कुणी सोडू नये. कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. कॉम्रेड कांगो. करणारे नयन माराते आणि त्यांची सगळी जी टीम आहे त्याचं मी पहिल्याप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमचंही ते अभिनंदन करतो की तुम्ही त्या टीमला साथ देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे 5वं आंबेडकर विचार संमेलन यशस्वी करण्यासाठी आणि इथे आलेल्या सगळ्या व्यक्त्यांचे विचार ऐकण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात सकाळपासून येऊन बसलेला. पहिलं नागपूरला विचार संमेलन झालं त्याला एक पार्श्वभूमी होती, ती फार कमी लोकांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये खैरलांजी, कोपर्डी वगैरेचे अत्याचार झाल्यानंतर पानसऱ्यांच्या प्रोत्साहनाने प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही जाती अंत विरोधी कृती समिती कायम केली. याचं कारण असं असतं की मध्यंतरीच्या काळामध्ये जो जाती अस्मितेचा उद्रेक झाला त्याच्यामुळे आपल्याला जाती अंताकडे जायचंय याचं भानच समाजाचं हरपलंय की काय असं मला वाटायला लागलं. आणि म्हणून जाती अंत हाच आपला अंतिम उद्देश आहे ह्याचं किमान स्मरण व्हावं आणि त्या दृष्टीने काम व्हावं म्हणून प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेऊन जी मिटिंग बोलवली होती त्याच्यामुळे आम्ही जाती अंताची परिषद घेतली आणि या जाती अंताच्या परिषदेमार्फत आम्ही मोठे मेळावे घेतले. त्यातला एक मोठा मेळावा नागपूरला झाला ज्याच्यामध्ये राष्ट्रीय सेवक संघ हा आणि त्याचे विचार आणि त्याचा राष्ट्रवाद विरुद्ध आमचा राष्ट्रवाद म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद विरुद्ध जनवादी राष्ट्रवाद अशा प्रकारची मांडणी करणारी एक प्रचंड सभा तिथे झाली. 1 लाखाची सभा झाली होती आणि त्या सभेमधनं नंतर मग श्रीपाद जोशींकडे गेलो असताना हा विषय निघाला आणि आम्ही मग उत्तम कांबळे आणि यांच्या सहकार्याने आंबेडकर विचार संमेलन आपण 125व्या आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी घ्यावं आणि आंबेडकरांच्या विचारांचा जागर करावा आणि कृतीशील कारवाई करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ द्यावं. कारण विचाराची गरज कोणाला असते, जे कृती करतात त्यांना असते. आणि म्हणून आम्ही ही प्रक्रिया सुरू केली. पहिलं नागपूरला झालं, दुसरं नाशिकला, तिसरं पुण्याला, चौथं भोरला आणि आता 5वं नांदेडला होतं. आणि चढती कमान आहे हे मी प्रत्येक 5ही संमेलनात हजर असल्यामुळे मला त्याचा खरंच आनंद होत आहे. पहिल्या 4 संमेलनामध्ये मी वक्ता असलो, फक्त कुठल्या तरी 15-20 मिनिटं बोलण्यासाठी मी होतो. या संमेलनात मात्र नयन बारात यांनी आग्रह धरला की वक्ता म्हणूनच तुम्ही आलं पाहिजे.
आणि म्हणून वक्त्याच्या स्वरूपात मी तुमच्या पुढे उभा आहे. मला आनंद असा झाला की सामाजिक न्याय या विषयावरती बोलत असताना जगामध्ये सामाजिक न्याय या संकल्पनेचा जो भौतिक आधार आहे, श्रमिक, त्याची आणि माझ्या विषयाची सांगड घालण्यात आलेली आहे. मागचं शतक जे आहे त्या शतकाचं जर वैशिष्ट्य बघितलं तर ते वैशिष्ट्य असं आहे की रिव्होल्ट ऑफ मासेस अशा पद्धतीने त्याच्याकडे बघता येईल. जनमानसांची क्रांती म्हणजे 1914 पर्यंत जर आपण बघितलं तर साम्राज्यशाही होती, राजे राजवाडे होते. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती ही साम्राज्य लयाला जायची प्रक्रिया प्रारंभ झाली आणि राष्ट्र निर्मितीची संकल्पना सुरू झाली. आणि ही राष्ट्र मग कोणाची असावीत, कोणासाठी राष्ट्र, हे प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक होतं. प्रत्येक राष्ट्र गटामध्ये समूहामध्ये असमानता होती. सांस्कृतिक पातळीवर असेल, सामाजिक पातळीवर असेल, भौतिक पातळीवर असेल, आर्थिक सगळ्याच पातळीवरती असमानता होती. पण राष्ट्र म्हटलं की कोणीतरी राज्य करणारा असेल आणि कोणीतरी ज्याच्यावर राज्य होईल असा असेल. मग राज्य कोणी कोणावर करायचं आणि मग माझ्यावरच राज्य असेल तर माझा त्या राष्ट्राचा संबंध काय, असा प्रश्न निर्माण झाला. आणि त्याच्यामधनं लोकशाही परंपरा बळकट होत गेली आणि राष्ट्र म्हणजे लोकांचं राष्ट्र, नेशन फॉर द पीपल, बाय द पीपल आणि फॉर द पीपल अशी संकल्पना आली. ही संकल्पना आणण्यामध्ये श्रमिकांची चळवळ जी 19व्या शतकात सुरू झाली आणि ज्यांनी जगामध्ये म्हणजे जगाला जागतिकीकरण काय राष्ट्रवाद जेव्हा देखील माहिती नव्हता अशा काळामध्ये म्हणजे 1888-87 साली जगातील कामगारांना एक घोषणा देऊन जगामध्ये जागतिकीकरण अपरिहार्य आहे आणि त्या जागतिकीकरणामध्ये कामगारांनी काय भूमिका घेऊन लढलं पाहिजे याचं भान देणारी कल्पना केली. आणि म्हणून कामगार शक्ती ही मागच्या शतकातली सामाजिक न्यायासाठी लढणारी सर्वात मोठी शक्ती जगभर होती, याचं भान ठेवलं पाहिजे. भारतामध्ये देखील 1920 साली आयटॅकची स्थापना झाल्यानंतर कामगारांनी जे लढे दिले आणि स्वातंत्र्य लढ्याशी स्वतःला जोडून घेतलं त्याचाही परिणाम फार मोठ्या प्रमाणावरती सगळ्या सामाजिक विचारवंतांवर, राजकीय पक्षांवर झालेला आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कामगारांच्या शक्तीचा जो विकास होता बरोबर आपण 100व्या वर्षात आहोत, सोव्हिएट क्रांतीच्या 100व्या वर्षात आहोत. सोव्हिएट क्रांती झाल्यानंतर जग हादरून गेलं जसं सोव्हिएट क्रांती फसल्यानंतर देखील जग हादरलंय, आपण लक्षात घेतलं. पण सोव्हिएट क्रांती झाल्यानंतर जे जग हादरलं त्याच्यामधनं जगामध्ये लोकशाही संकल्पनेला किंवा लोकांसाठी राज्य असावं, लोक कल्याणकारी राज्य असावं, म्हणजे सत्तेचं खरं ध्येय हे लोकांचं कल्याण करण्याचं आहे, त्याचं भान सगळ्यांना आलं. आणि जर नाही केलं तर आपली सत्ता टिकून राहू शकत नाही अशी भीती देखील त्या चळवळीने निर्माण केली. हे त्या श्रमिक संघटनेचं महत्व आहे. आणि त्याचा गवगवा आणि प्रचार एवढा जबरदस्त झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात ही मजूर पक्ष काढून केली होती. याच्याकडे मी आपलं ध्यान देतो. हे फार कमी लोकांना याच्या मजूर पक्षाचा झेंडा पुन्हा लाल होता हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. या मजूर पक्षांनी खोतीचा लढा दिला. म्हणजे मजूर पक्ष जरी असला तरी शेतकरी आणि कुळ यांचा लढा बाबासाहेबांनी केला. शेतकरी संपाचा आता उल्लेख झाला, 1 जून पासून शेतकरी संप झाला. पण पहिला संप हा जेव्हा झाला तेव्हा बाबासाहेब त्या रायगडमध्ये संपामध्ये पाठिंबा द्यायला गेलेले होते आणि पहिला संप त्या काळी झालेला आहे. जवळजवळ 3-4 वर्ष चालल्यानंतर मोरारजी देसाईंनी मध्यस्थी करून तो संप मिटवला. काँग्रेसचं राज्य 1935 साली आल्यानंतर असा तो इतिहास आहे. म्हणजे श्रमिक कष्टकऱ्यांचे लढे आणि लोकांचं राज्य आणि सामाजिक न्यायाकडे आपली वाटचाल याचं एक अतूट नाटं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज जेव्हा आपण बदललेल्या परिस्थितीचा विचार करतोय आणि सामाजिक न्याय या संकल्पनेवर विचार करण्याची पुन्हा वेळ आली का आली असा विचार करतोय आणि अनेक धुक्याच्या घंटा वाजवल्या जात आहेत, तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की या सामाजिक न्यायाची आणि लोकांची चळवळ मजबूत करणारा जो एक प्रमुख खांब होता श्रमिकांची चळवळ, ती हादरलेली आहे. ती एका डिफेन्सिव्ह मोड मध्ये गेलेली आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे मिळवलं ते टिकवायचं. नवीन मिळवण्याची संकल्पना जी होती एक 50 वर्षापूर्वी 1960-62 साली जेव्हा आम्ही तरुण होतो, चे गुवेरा
फिडेल कॅस्ट्रो यांच्यासारख्या क्रांतिकारी मुलांची हॉस्टेलमध्ये चित्र लावणं आणि क्रांतीची स्वप्न बघणं याच्यामध्ये आम्ही रममाण झालो होतो. ते दिवस आता गेलेले आहेत. आता क्रांतीची स्वप्न लोक बघत नाही. आणि म्हणून कामगार जवळ देखील आपण जे मिळवलं ते टिकवा. बोनस टिकवा, ओव्हर टाइम टिकवा, 8 तासाचा दिवस टिकवा, महागाई भत्ता टिकवा, सामूहिक करार करण्याचे कायदे टिकवा, कामगार कायद्यात बदल करू नका. अशा प्रकारच्या एका डिफेन्सिव्ह लढतात, एकजुटीने लढतायत, त्याचा निश्चित परिणाम होतोय. परंतु डिफेन्सिव्ह लढाई देत, आक्रमक लढाई ती कामगारांची होती. समाज बदलण्याची, समाज पुढे घेऊन जाण्याची, समतेच्याकडे जास्त वेगाने वाटचाल करायची, समान संधीकडे वाटचाल करायची, याच्यामध्ये मात्र अविरोध निर्माण झालेला आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच वेळेस समाजामधला दुसरा एक घटक लढाईच्या मैदानात उतरलेला आहे. तो का उतरला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जागतिकीकरणाकडे बघताना आपण साधारणतः उद्योगधंदे, कामगार, तंत्रज्ञान असंच बघत असतो. परंतु शेती हा जगामधला एक फार मोठा उद्योग आहे, धंदा आहे. नफ्याच्या अनगणित संधी मिळणारा जो नफा आहे याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. 1984 साली अमेरिकन पार्लमेंटमध्ये जे डिबेट, अमेरिकन सिनेटमध्ये जे डिबेट झाले ते वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जाणीवपूर्वक तोपर्यंत शेती हा एका राष्ट्राचा प्रश्न होता, तो जागतिक करण्याचा प्रयत्न केला. आपण लक्षात घेतलं पाहिजे. गॅट करारामध्ये काय होतं तर शेतीमध्ये शेतीचा आयात निर्यात कर, शेतीला तुम्ही देणारी मदत, शेतकऱ्याला तुम्ही देणारी मदत, तुम्ही त्याच्या अंतर्गत तुम्ही त्याच्यामध्ये काय जे बदल करायचे तुमचा अधिकार होता, प्रत्येक राष्ट्राचा अधिकार होता. तो या बहुराष्ट्रीय कंपन्यांना इथून पुढे मान्य नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं 1986 साली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शेतीला लागणारी गुंतवणूक, शेतीला लागणारा सगळा माल, आयात निर्यात, प्रत्येक देश शेतीला आणि शेतकऱ्याला जी मदत करतो हे सगळं आता कराराअंतर्गत आलं पाहिजे आणि त्याच्यावरती बंधनं असली पाहिजेत. कोणी किती करायचं आणि किती नाही. तुम्हाला गरज असो की नसो तुम्हाला आयात करावंच लागेल. कारण का तोपर्यंत बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बहुतेक विकसित देशामध्ये स्वतःच्या ताब्यात शेती धंदा घेतलेला होता. आपण लक्षात घेतलं पाहिजे. नुसता शेती धंदा नाही तर शेतीला लागणारी बियाणं, शेतीला लागणारी औषधं, शेतीला लागणारी खतं ही सगळी त्यांच्या ताब्यात आलेली होती. जागतिक बाजारपेठ जवळजवळ त्यांनी विक्रीची बाजारपेठ आणि इनपुटची बाजारपेठ दोन्ही ताब्यात घेतलेली होती. फक्त त्यांच्याकडे काय नव्हतं तर शेतजमिनीची मालकी आणि शेतावर श्रम करणारा शेतकरी हे दोनच त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर होते. आणि नेहमीप्रमाणे मग तुम्ही मालकीपासून तुम्हाला विभक्त करणं आणि तुमचे श्रम विकत घेणं हा भांडवलदारीचा जुना खेळ आहे. आणि तो करण्यासाठी म्हणून त्यांनी जे प्रकार आरंभले त्याच्यामधला गॅट करार झाला नाही आणि मग त्याच्यामधलं डंकेल आणि नंतर मग जागतिक व्यापार संघटना आली. आपण लक्षात घेतलं पाहिजे ह्याचं भान फार कोणाला नाही. आणि म्हणून 1995 नंतर भारतामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या. आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेती संकटात आलेली आहे. म्हणून आता जे कर्जमाफी वगैरे जे प्रकरणं चाललेली आहेत ती मलतपट्टी आहे. मुख्य संघर्ष हा शेतीमधला आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमधला आहे. आणि खाजगी मालकी शेतीची मालकी काढून कॉन्ट्रॅक्ट शेतीचं कंपनीकरण करणं, तुम्हाला त्या जमिनीपासून विभक्त करणं, तुम्हाला परत श्रमिक बनवणं हीच प्रक्रिया करण्याची त्यांची गोष्ट आहे. आणि म्हणून या देशामधला शेतकरी, त्याचा व्यवहार आणि तो स्वतः संकटात आलेला आहे. म्हणून तो संघर्षाच्या मैदानात उतरलाय. आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे श्रमिक जो लढाईच्या मूडमध्ये होता, जो लढत होता, जो समाज बदलण्याच्या क्रांतीच्या आकांक्षा बघत होता, त्याला तुम्ही तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन जागतिकीकरणाची व्यूहरचना करून त्याच्या संघटनांना बदनाम करून तुम्ही आठवा 1900 इंदिरा गांधी जेव्हा दुसऱ्यांदा राज्यावर आल्या त्याच्यानंतर जो प्रचार झाला भारतामध्ये, पब्लिक सेक्टर सतत नुकसानीत जातं म्हणून भारताची प्रगती होत नाही. पब्लिक सेक्टर का नुकसानीत जातं की माणूस परमनंट झाला की काम करत नाही. या कामगार संघटनांमुळे कामगार माजतात आणि कामगार कामच करत नाही. त्यामुळे एफिशियन्सी नसते, करप्शन वाढतं, भ्रष्टाचार वाढतो. आणि म्हणून खाजगीकरण केलं तर या सगळ्या गोष्टींवर उपाय होईल. कामगार संघटनांची शक्ती कमी होईल आणि दुसरीकडे करप्शन कमी होईल, एफिशियन्सी वाढेल. खाजगीकरण इज इक्वल टू एफिशियन्सी असं आपल्याला सांगण्यात आलं. हा प्रचार करण्यात आला. त्या प्रचाराचे आपण बळी पडलो. माध्यमांचं काम जे असतं ज्याच्याबद्दल खरं म्हणजे आता अवधी बोलले ते फक्त आजच्या संदर्भात बोलले, पण एवढं नाहीये. तुमची व्यूहरचना म्हणजे तुम्ही बटन दाबताना तुमचा मस्तिष्क जे असतं, विचार करण्याचं तुमचं जे केंद्र असतं तेच तुमच्या ताब्यात घेणं. भीती जी संकल्पना त्यांनी मांडली
एरिक फॉनच्या पुस्तकातली ते अत्यंत बरोबर आहे की हिटलरचा जन्म काय असाच झाला नाही. ज्यांना स्वातंत्र्य मिळालं होतं त्या लोकांनी सांगितलं की बाबा आम्हाला संकट आहे, आमचा देश संकटात आहे, जीव संकटात आहे, सगळ्याकडनं आम्हाला घेरलेलं आहे, तेव्हा आमचं स्वातंत्र्य आम्ही घाण ठेवतो, तू ते वापर आणि महान कर, अशा प्रकारची संकल्पना होते. ती भीती, असुरक्षितता आज समाजामध्ये सगळ्या घटकांमध्ये निर्माण झाली, आपण लक्षात घेतलं पाहिजे. असा एकही घटक नाही. 1960-70 साली मला अजूनही आठवतं की ग्रॅज्युएट झाला की नोकरीची गॅरंटी होती. म्हणजे आम्ही तर गमतीत म्हणायचो, तुम्ही ग्रॅज्युएट झाला की नोकरी आणि छोकरी दोन्ही गॅरंटेड आहेत, काही काळजीचं कारण नाही, फक्त तुम्ही ग्रॅज्युएट व्हा. आता डबल ग्रॅज्युएट झाल्यानंतर देखील काही गॅरंटी आहे का? ही असुरक्षितता आहे. विना रोजगार विकास होतोय, पण ही असुरक्षितता ही फक्त नोकरीची नसते, ही पैशाची नसते, ही तुमच्या मेंदूवर परिणाम करत असते. यू आर ऑलवेज इन सर्च ऑफ सिक्युरिटी. मनुष्य हा नेहमीच स्वतःची सुरक्षितता बघत असतो. मग ही सिक्युरिटी मला कोण देऊ शकेल? एकेकाळी 60-70 साली सोव्हिएत युनियन, चीन, व्हिएतनाम, क्युबा ही उदाहरणं. असे जग हे काही परमनंट नाही. निसर्गाचा अनेक बदल होणार, त्याच्यामध्ये नैसर्गिक मोठे भूकंप, मोहनजोदारो हरप्पा सारखं झालं तसं आपलंही होऊ शकतं. काय मनुष्याने अमरत्वाचा पट्टा घेऊन आपली काही संस्कृती निर्माण, सिव्हिलायझेशन आलेली नाही, ते होऊ नये. मनुष्याचं किमान ज्ञान असं आहे की असं होतं, पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याने होऊ शकतं. माणसाने जर फार हाव दाखवली आणि निसर्ग लुटायला सुरुवात केली तर निसर्ग बदला घेतल्याशिवाय राहत नाही. ही संकल्पना आता विज्ञानाने आपल्याला दिली आहे, म्हणून आपल्यामध्ये आशा निर्माण झालेली आहे की आपण हे वाचवू शकतो, आपण आपल्या गरजा लिमिट करू शकतो, आपण आपल्यामधले जे हेवेदावे ते दूर करून एक नवीन संस्कृती निर्माण करू शकतो. ही शक्यता माणसामध्ये निर्माण झालेली आहे, म्हणून तो आशावाद आहे. पण हा आशावाद लोकांपर्यंत पोहोचू नये अशी परत नाही. म्हणून माझा देश महान, माझा देश ग्रेट नेशन करण्याची गोष्ट, संकल्पना मांडून लेट अस मेक अमेरिका ग्रेट असं म्हणून ट्रम्प काय करतो तर पर्यावरणाच्या करारातून माघार घेतो. असं करणारा ट्रम्प काय करतो तर सगळ्या जगाला शस्त्र विकण्यासाठी तो जगभर व्यापाऱ्यांचा, शस्त्र कंपन्यांचा प्रतिनिधी म्हणून हिंडतो. कारण ते जग त्याला त्याचं वर्चस्व निर्माण करणारी व्यवस्था होती, तीच त्याला परत पाहिजे. या सुरुवातीच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या अमेरिकेतल्या, इंग्लंड मधल्या, जर्मनी मधल्या सगळ्यांना असं वाटत होतं की आपल्याला ऑन प्लॅटर जग आपल्या हातात येईल, सगळं तंत्रज्ञान आपल्याकडे आहे, सगळी शक्ती आपल्याकडे आहे, तेव्हा आपण हे जर सगळ्या देशांवर लादलं तर सगळे देश आपल्या अंकित होतील. पण तसं घडत नाही, तसं घडलं नाही. उलट अनेक राष्ट्रांचा उदय व्हायला लागला. ज्या चीनला तुम्ही वाईट टाकलं होतं, तो चीन आज जागतिक सत्ता नंबर 2 म्हणून पुढे आलेलो आहे. म्हणजे विरोधाभास किती आहे बघा, की जे कम्युनिस्ट आणि चीन जागतिकीकरणाच्या व्यूहरचनेला सतत विरोध करत होते, ते जागतिकीकरणाची जी मक्का समजली जाते डेव्हॉस, तिथे यावेळेस डोनाल्ड ट्रम्प गेला नाही. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये लेट अस मेक अमेरिका ग्रेट, लेट अस विड्रॉ फ्रॉम वर्ल्ड एग्रीमेंट्स म्हणून भाषण करत होता. त्यावेळेस चीनचा राष्ट्रपती या जागतिकीकरणाच्या मक्केमध्ये जाऊन जागतिकीकरणामुळे जग कसं प्रगत होतंय अशा प्रकारचं व्याख्यान देत होता. म्हणजे किती बदललं जग. मी कोणाचं बरोबर कोणाचं चूक म्हणणार नाही, जग किती बदललेलं आहे. आणि ह्या बदललेल्या जगामध्ये आपण भारताला वावरावं लागतं याचं भान ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यामधनं नवीन प्रश्न निर्माण झाले. मग तुमच्या लक्षात येईल की आज कामगार आणि शेतकरी चळवळ कशी अडकलेली आहे. विना रोजगार विकास असल्यामुळे कॅपिटलिझमचं, भांडवलशाहीचं एक जे संकल्पना होती की ते डिस्ट्रक्टिव्ह कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे काही जुनं नष्ट होतं पण नवीन निर्माण होतं, आणि नवीन निर्माण होण्याच्या संधी मिळतात. म्हणून आपण जुनं नष्ट होते त्याचं दुःख करू नये. म्हणूनच केशवसूत म्हणाले होते ना, जुने जागून या मरणावं लागून. तेव्हा दुःख करण्याचं कारण नाही. पण आज तसं नाहीये. नवीन निर्माण होत आहे, पण ते कोणासाठी निर्माण होत आहे, कोण निर्माण करत आहे, त्याच्यामध्ये माझा सहभाग काय, कामगार म्हणून का सहभाग आहे माझा, हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून मला नवीन जगामध्ये माझं स्थान काय असेल हे कोणी सांगू शकत नाहीये, गॅरंटी देऊ शकत नाहीये. कशा पद्धतीने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा हा पर्याय मी मांडू शकत नाही. शेतकऱ्यांचंही तसंच आहे की शेती आरामात, हिंदुस्थानामध्ये किती वेळा शेती जमीन घेतली गेली, किती धरणं झाली, किती रस्ते झाले, किती कारखाने झाले, किती युनिव्हर्सिटीज झाल्या, किती टेक्निकल इन्स्टिट्यूट झाल्या. शेतकऱ्यांनी काही जमिनीला नाही म्हटलं का? पण नंतर तुम्ही बघता 1990 नंतर शेतकरी जमीन द्यायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.
कारण एकीकडे पुनर्वसन होत नाही, मिळालेल्या पैशामधनं काही जगता येत नाही, आणि दुसरीकडे घेतलेल्या जमिनीमध्ये किमती हवा वाढतात आणि त्याचा फायदा मला होत नाही याचं भान शेतकऱ्यांना यायला लागलं. आणि म्हणून तो शेतकरी असंतोष झाला. त्याच्यामधनं 2013 साली पार्लमेंटला जमीन अधिग्रहण कायदा करावा लागला. म्हणजे ह्या देशातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं दडपण इतकं जबरदस्त होतं की सगळ्या पक्षांना येऊन एक कायदा करायला लावला. आणि 800 दिन आणणाऱ्या मोदींचं आत्ताच संजय आवटींनी सांगितलं की काय केलं पहिलं प्रकरण, तर हाच कायदाच रद्द करून टाकला. म्हणजे लोकशाहीच्या प्रक्रियेलाच त्यांनी नख लावलेला आहे. त्यांना बदलावं लागलं. नंतर आंदोलन एवढं प्रचंड झालं की त्यांना वाकावं लागलं. पण ते करताना वागताना त्यांनी अध्यादेशामध्ये अनेक गडबडी करून ठेवल्या. त्याचा फायदा घेऊन आज लढाया सुरू झालेल्या आहेत. पण भारतामधला शेतकरी लढतोय. अंबानीचा सेस अंबानीला मागे यायला लावला. त्या कॉम्रेड अजय साऊच्या नेतृत्वाखाली, अभय साऊच्या नेतृत्वाखाली पॉस्को सारख्या एखाद्या प्रचंड महाकाय मल्टीनॅशनल कंपनीला 22,000 कोटी रुपयाचा प्रकल्प रद्द करून पळायला भाग पाडलं ओरिसातल्या आदिवासींनी आणि कामगारांनी. अशा अनेक प्रकल्पामध्ये लढाई चालू आहेत आज. या लढायांच्या बद्दल आपली भूमिका काय असली पाहिजे, ही सामाजिक न्यायाची लढाई आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मधून मनमोहन सिंगांना म्हणावं लागायचं, मनमोहन सिंगांना, की डेव्हलपमेंट विथ ह्युमन फेस, विकासाचा मानवी चेहरा किंवा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, अशा पद्धतीने बोलावं लागायचं. पण ती कशी करायची, कल्पना ठीक आहे, सामाजिक न्यायाची तुम्हाला प्रेशर असल्यामुळे तुम्हाला ज्यांच्याकडनं जमीन घेतं त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, ज्यांच्या नोकऱ्या जातात त्यांना तुम्ही न्याय दिलाच पाहिजे, लोकांना जे लोक शिकतायत आणि नोकऱ्या मागतायत त्यांना तुम्ही उपजीविकेचं साधन उपलब्ध करून दिलं पाहिजे. सामाजिक न्यायाकडे नेणाऱ्या मागण्या आहेत सगळ्या, आर्थिक मागण्या नाही आहेत निश्चित. माणसाला प्रतिष्ठा देणारं काम तुम्ही दिलं पाहिजे, त्याशिवाय सामाजिक न्यायाची संकल्पना होऊ शकत नाही. पण हे करायचं कसं, डेव्हलपमेंट मॉडेल तुम्ही कुठलं स्वीकारणार, हा प्रश्न निर्माण झाला. आणि मेधाताई तो प्रश्न विचारतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या आदिवासींना जमिनीचा हक्कच नव्हता त्या जमिनीला तुम्ही सहज त्यांना जमिनीवर बेदखल करू शकत होता. कारण तुमची जमीनच नाही तेव्हा तुम्हाला कॉम्पेन्सेशन देण्याचा, पुनर्वास देण्याचा प्रश्नच नाही. म्हणून 2 कोटी आदिवासींना आज अख्खं 1/3 झाडखंड तुम्ही जवळजवळ पुनर्वसनासाठी मोकळं करून घेताय आदिवासींच्या जंगलातून. आदिवासींना हाकलून 2005 सालच्या कायद्याची अंमलबजावणीच तुम्ही करत नाही. पेसा कायदा आणला लढून की आदिवासींच्या गावामध्ये ग्रामपंचायतीने मान्यता दिल्याशिवाय कुठलाही प्रोजेक्ट आणायचा नाही. पण गडचिरोली असो किंवा आमचा समृद्धी मार्ग असो इगतपुरी मधला, कुठल्याही ग्रामपंचायतीचा कायदा न ठरावा करता मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या मित्रांच्या मनात आलं म्हणून 46,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हे आदिवासींना उद्ध्वस्त करून करण्याचे ठरलं जाते. आणि त्यांच्या लढाईला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळत नाही. हा सामाजिक न्यायाचाच लढा. तेव्हा आज आपल्या पुढे सामाजिक न्यायाची जी लढाई निर्माण झाली आहे याचं कारण जे 19व्या शतकात आणि 20व्या शतकात विकासाचं जे प्रारूप मॉडेल आपण स्वीकारलेलं होतं ते इथून पुढे अडचणीत आलेलं आहे. 1947 साली देश स्वतंत्र झाला तेव्हा भारत मागे काय आहे तर भारतात औद्योगिकरण नाही आणि शेतीवरती जरुरीपेक्षा जास्त लोक जगलेले आहेत. शेतीमध्ये उत्पादन वाढ नाही म्हणून शेतीमध्ये उत्पादन वाढ करायची, शेतीमधली माणसं कमी करायची, ती उद्योगधंद्यात आणायची. उद्योगधंदी शहरीकरण म्हणजे बाजारपेठ वाढते आणि देशाचा विकास होतो. हे प्लॅन्ड डेव्हलपमेंट मॉडेल सगळ्या जगापुढे होतं, ते आपणही स्वीकारलं. पण आज त्या मॉडेलचं काय झालेलं आहे, शहरीकरण होतच आहे, ते तुम्ही थांबवू शकत नाही. पण उद्योगधंद्यामध्ये माणसंच स्वीकारली जात नाहीयेत. रोबोटिक्स म्हणजे आता 4th इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनची लोक पुस्तकं येत आहेत ती वाचली पाहिजेत तुम्ही, की हळूहळू यंत्र हे माणसाला सगळीकडनं रिप्लेस करत जाणार. आणि मग यंत्राने माणसाला रिप्लेस केल्यानंतर माणसांचं काय करायचं हा शेवटी माणसांचा प्रश्न आहे ना. सामाजिक न्यायाचा तो महत्वाचा प्रश्न आहे की शेवटी समाज चालवायचा तो माणसांसाठी चालवायचा असतो, तो काय नफ्यासाठी चालवायचा नसतो. नफ्यासाठी चालवलं तर तुम्ही सामाजिक न्याय वगैरे सगळ्या तुमच्या समता म्हणता सगळ्या संकल्पना पाठ करतात. ओनली संकल्पना राहते ती म्हणजे नफ्यासाठी. नफा मिळत असेल तर काम करा, नफा नसेल तर फेकून द्या. आणि म्हणून खरी लढाई तीच आहे, याचं भान आणून दिलं पाहिजे. मला माझे बरेचसे मित्र म्हणतात की आम्हाला काय करायचंय, आम्हाला समाजवाद असो का कॅपिटलिझम असो, आमच्या राखीव जागा आणि आमचा शेअर वाटा मिळाला की झालं. असा वाटा मिळत नसतो, तुम्हाला कोणी देत नसतं. कुठलीही व्यवस्था तुम्हाला मुकाट्याने काही देत नसते.
तुम्हाला त्याच्यासाठी संघर्ष करून उभा राहावा लागतो आणि त्याच्यासाठी एक भूमिका मांडावी लागते जी सगळ्या समाजाला मान्य होईल अशा प्रकारची रचना करावी लागते. म्हणून कुठल्या तरी समाजातल्या एका छोट्या समूहाने माझ्याकडे खूप ताकद आहे म्हणून मी वाटेल ते करू शकेन असं म्हटलं तर समाजात आजच्या पिढीला ते शक्य नाही, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला जर मागच्या शतकात कोणी बळ दिलं असेल तर ते श्रमिक आंदोलनाने बळ दिलं आणि श्रमिक आंदोलनाच्या अनुभवावरनं मग सगळे संघटितून संघर्ष करायला लागले आणि लोककल्याणकारी राजवटीची कल्पना ही श्रमिकांनी मजबूतीने निर्माण केलेली असल्यामुळे सगळ्या राजवटींना 1980 पर्यंत जोपर्यंत श्रमिकांचं वर्चस्व अमेरिका इंग्लंड सगळीकडे होतं तोपर्यंत कोणालाही या लोककल्याणकारी राजवटीपासून फारकत घेता आली नाही. आणि लोककल्याणकारी राजवटीमध्ये सामाजिक न्याय ही एक प्रमुख संकल्पना असते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा शासन हे लोककल्याणकारी भूमिकेतून माघार घेतं याचा उल्लेख आपल्या सकाळच्या वक्त्यांनी केला, बिहारी साहेबांनी केला की खासगीकरण करून टाकताय. म्हणजे तुम्ही सार्वजनिक उपक्रमाचं खासगीकरण करताय म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्ही लोककल्याणकारी राजवट निर्माण करण्याच्या ह्या भूमिकेतूनच शासन माघार घेत आहे. तुम्ही त्याला म्हणजे आपण म्हणतो त्याच्या नशिबावर हवाली करून सोडून देत आहे. मग शिक्षणाचं खाजगीकरण, आरोग्याचं खाजगीकरण, पाण्याचं खाजगीकरण आणि अशा खाजगीकरणाच्या याच्यामध्ये मग बळी तो कानपिळी, जिसकी लाठी उसकी भैंस ही संकल्पना पुढे राबवली जाणार. म्हणून विचार महत्वाचे असतात. म्हणून सामाजिक संकल्पना आणि तुमच्या विकासाचं मॉडेल आणि त्या विकासाच्या मॉडेल मागच्या बाबतीत तुमची भूमिका की समाज चालतो तो माणसांसाठी चालवायचा का नफ्यासाठी चालवायचा याचं उत्तर आहे. आणि ते बाबासाहेबांनी आपल्या मनमाडच्या रेल्वे कामगारांच्या भाषणात स्पष्टपणे दिलेलं आहे. त्यांनी हिंदुस्थानातल्या कामगारांना असं नाही सांगितलं की फक्त सामाजिक न्याय मिळाला की तुमचे प्रश्न सुटतील. त्यांनी सांगितलं की सामाजिक अन्याय करणारी ब्राह्मणशाही आणि जागतिक पातळीवर अन्याय करणारी भांडवलशाही दोन्ही तुमचे शत्रू आहेत. त्या दोघांच्या विरुद्ध तुम्हाला संघर्ष करावा लागेल, त्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की असं द्वंद्व निर्माण केलं की आर्थिक प्रश्न वेगळे आणि सामाजिक प्रश्न वेगळे. म्हणजे असं म्हणतात अगदी काही म्हणजे अगदी प्राथमिक अवस्थेत काही लोकांना ज्यांना भांडणं लावायची असतात, म्हणजे जसं गांधी आणि आंबेडकरांचं भांडण लावलं जातं तसं मार्क्स आणि आंबेडकरांचं भांडण लावायचं असेल तर असं म्हटलं जातं की मार्क्स म्हणजे आर्थिक बदल म्हणजे मार्क्स आणि सामाजिक बदल म्हणजे आंबेडकर. असं नाही आहे. हे दोन्ही एकमेकात गुंफलेले आहेत ह्याचं भान त्या सगळ्यांना होतं. हे एकमेकांपासून तुम्ही सेपरेट केले जाऊ शकत नाही. बाबासाहेब जेव्हा म्हणतात, मेधाताईंनी उल्लेख केलेला आहे की शहराकडे चला असं जेव्हा 100 वर्षापूर्वीच्या बांधवांना सांगतात आपल्या, तेव्हा त्याचं कारण काय की शहरामध्ये नोकरीच्या संधी आहेत, शहरामध्ये किमान एक व्यक्ती स्वातंत्र्याची संधी आहे. व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा निर्माण होण्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तीला स्वतःचं ऑक्युपेशन निवडण्याचा अधिकार हे दोन्ही फार महत्वाचे आहेत. ते शहरात मिळतात, ते गावात मिळू शकत नाही. म्हणून तुम्ही गाव सोडा आणि शहराकडे चला असं म्हटलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मार्क्सनी म्हटलेलं आहे की 1853 साली जेव्हा ठाण्याची रेल्वे आणली ब्रिटिशांनी तेव्हा मार्क्सनी सांगितलं की आता ब्रिटिशांच्या हातात नाहीये भारत कंट्रोल करणं, आता भारत बदलणार. कारण भारतामध्ये जी एक संकुचित अवस्था 700-800 वर्ष उत्पादनाची साधनं जास्त विकसित न होणं, इथल्या व्यवस्थेमधले संबंध न बदलणं ही जी होती ती आता टिकू शकणार नाही. भारतामध्ये भांडवलशाहीचा प्रवेश होणार आणि भांडवलशाही आणि मग भारतामधले एक मानसिक मानवी संबंध बदलणार आणि म्हणून भारत इथून पुढे बदलणार असं त्यालाही भारतात न येता 1853 साली फक्त रेल्वे सुरू झाल्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी ते लिहिलेलं आणि बाबासाहेबांनी शहराकडे जाऊन सांगणं याच्यामध्ये द्वैत काहीच नाहीये, रियालिटी आहे. हे आपण समजलं पाहिजे. पण द्वैत सतत बघत राहायचं आणि मग एका समूहाला असं वाटतं की माझी प्रगती होती ना, मग कशाला आर्थिक प्रश्नाचं बोला. आणि मग आपण एका नवीन पेचात सापडतो, जो पेच आज सापडलेला आहे. त्याचा उल्लेख झाला मगाशी की ज्या जाती आतापर्यंत व्यवस्थेमध्ये आपापल्या महत्वाच्या ठिकाणी होत्या त्या प्रमुख जाती आज राखीव जागा मागायला लागलेल्या आहेत. जाट असेल, गुर्जर असेल, मराठा असतील. ग्रामीण भागामध्ये श्रीमंत म्हणणार नाही, श्रीमंत हा शब्द वापरणार नाही, पण महत्वाची जागा संसाधनावरती अधिकार असलेली माणसं यादव असतील यांना असुरक्षितता वाटायला लागलेली आहे. कारण शेतीमधली सुरक्षितता नष्ट झालेली आहे आणि शिक्षण मिळून नोकऱ्या मिळत नाहीत. तेव्हा माझं काय होणार? मग तो आपल्या पुढचं ते उदाहरण बघतो की बाबासाहेबांच्या
कार्यामुळे जे जागृत झाले, संघटित झाले आणि घटनेमधनं राखीव जागा मिळून ज्यांनी स्वतःचा विकास करून घेतला, ते मॉडेल त्याला प्रिय वाटायला लागतं. त्याला वाटतं आपण हेच मॉडेल स्वीकारावं, म्हणजे आपलाही विकास होईल, आपल्यालाही संधी मिळेल. आणि मग तो राखीव जागाची मागणी करायला लागतो. पण तो जागाच संपत चाललेले आहेत हे बघतच नाही. म्हणजे मला स्वतःला एक उदाहरण द्यावं वाटतं. 1974 साली वसमत या ठिकाणी 2 एसटी ड्रायव्हरच्या नोकरीसाठी 10,000 मुलं एकत्र जमली. इंटरव्ह्यूसाठी 2 जॉबसाठी 10,000 मुलं जमली. पोलिसांना आणि त्या लोकांना काही मॅनेज करता आलं नाही. दंगल झाली, गोळीबार झाला आणि 2 मुलं मेली. आम्ही सगळे विद्यार्थी तरुण होतो आपापल्या कॉलेजेसमध्ये. आम्ही त्यावेळेस इलेक्शन्स व्हायचे, त्यामुळे विद्यार्थी संघटनेचे प्रमुख म्हणून आमच्यापैकी अनेक सहकारी होते. ही बातमी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी परीक्षांवर बहिष्कार घातला, रस्त्यावर उतरले. औरंगाबादमध्ये गोळीबार झाला, पुन्हा 2 माणसं मेली. मागणी काय होती? मराठवाड्याच्या लोकांना राखीव जागा द्या ही मागणी नव्हती. मागणी अशी होती की मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे, आमच्याकडे उद्योगधंदे आणा, आमची धरणं पूर्ण करा. आणि प्रचंड लढाई झाली आणि वसंतराव नाईकांना राजीनामा द्यावा लागला आणि मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण कराव्या लागल्या आणि अनेक कारखाने जे आता बंद पडले, देवगिरी टेक्सटाईल मिल असेल, टेक्सकॉम असेल, मॉसिकॉल असेल, HMT असेल, असे अनेक कारखाने मराठवाड्यात आले. नांदेडमधले ते नांदेड टेक्सटाईल गिरणी बंद पडली, तुमचं टेक्सकॉम बंद पडलं. हे सगळे कारखाने त्या विद्यार्थी आंदोलनामध्ये आम्ही मिळवून घेतलेले होते. म्हणजे त्या काळच्या डेव्हलपमेंट मॉडेलमध्ये एक विकासाची संधी दिसत होती. पण आता हे कारखाने बंद पडल्यानंतर इथे आंदोलनच होत नाही. आंदोलनं झाली तर राखीव जागाच पाहिजेत सगळ्या. पण तेही सरकार विना अनुदानित तत्वावर कॉलेजेस सुरू करून तिकडे नसबंदी करून टाकतं की काय. म्हणजे किमान तेवढे भांडावं. बरं, राखीव जागांच्या विरुद्ध बोलणाऱ्यांचा मला, त्यांच्या डुप्लिकेशनचा मला भयंकर राग येतो. आज हिंदुस्थानामध्ये सर्वात जास्त राखीव जागा श्रीमंतांसाठी आहेत. सगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेस बघा कोणासाठी रिझर्व्ड आहेत? पैसेवाल्यांसाठी रिझर्व्ड आहेत. या राखीव जागांविरुद्ध मैदानात उतरून लढाई करा ना. तुम्हाला खरंच जर राखीव जागा नको असतील तर तुम्हाला त्या जागा चालतात, कारण का पैसेवाल्यांसाठी आहे. आणि आपण पैसेवाले आहोत किंवा आपल्याला कर्ज मिळू शकतं, आपली मार्केटमध्ये पत आहे असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुम्ही त्याच्या विरुद्ध लढत नाही. आणि जे मागासलेले आहेत, ज्यांना हक्क मिळाला पाहिजे आणि तो घटनेने दिलेला आहे, तो उपभोक्ता म्हटल्यावर तुमच्यात मस्तकात शू उठते. ही डुप्लिकेट पॉलिसी कशी काय चालेल? हे चालू शकणार नाही. आणि म्हणून सामाजिक न्यायाची आजची जी संकल्पना धोक्यात आलेली आहे, याचं कारण मोदी नाही आहे, याचं कारण बीजेपी नाही आहे, याचं कारण 1947 साली पराभूत झालेली RSS नाही आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्याच्यासाठी जी विकासाचं मॉडेल जागतिकीकरणाच्या नावाखाली आपल्यावर थोपवण्यात आलेलं आहे, ते मॉडेल आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यात आपली अडचण अशी काय आहे की किमान 1990 साली आपण जेव्हा याच्या विरुद्ध लढत होतो, तेव्हा आपल्या पुढे लोककल्याणकारी राजवटीची एक कल्पना होती की राष्ट्र म्हणजे आमच्या ताब्यात आलं तर आम्ही काहीतरी आमचे बदल करून आमच्या लोकांचं रक्षण करण्याचं आणि न्याय देण्याचं काहीतरी आम्ही एक सत्ता केंद्र आमच्या हातात आहे असं समजत होतो. या 25 वर्षात त्यांनी हे राष्ट्राचं मॉडेल मोडून काढलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही बघितलं असेल की जे विकसित देश आहे त्याच्यामध्ये देखील ह्या मॉडेलने जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, कुठले प्रश्न निर्माण झाले आहेत? आपल्यासारखेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यांची सगळी विकासाची जी पूर्वीची स्कीम्स होत्या अडचणीत आलेल्या आहेत. पेन्शन आता देऊ शकू की नाही आपल्या लोकांना, ह्याच्याबद्दल त्यांना गॅरंटी राहिलेली नाही. म्हणून त्यांनी रिटायरमेंटचं एज कॅन्सल केलेलं आहे. म्हणजे गंमत बघा, आपण म्हणतो रिटायरमेंटचं एज कमी करा, नोकऱ्या मिळतील म्हणून. तिथे त्यांनी रिटायरमेंटचं एज याच्यासाठी कॅन्सल केलं की रिटायर झालेल्या माणसाला पेन्शन द्यावं लागतं. माणसं तर 90 वर्षापर्यंत जगतात, मग एवढं पेन्शन देणं सरकारचं दिवाळा वाजेल म्हणून सरकार म्हणतं तुम्ही 75 वर्षापर्यंत काम करा. असंही म्हणत नाही. तसं म्हटलं तरी मी म्हणेन करा, काहीतरी मानवी चेहरा आहे त्या सरकारला. ते म्हणतात मरेपर्यंत काम करा. मेडिकल देऊ शकत नाही. अमेरिकेमध्ये ओबामा केअरचा उल्लेख झाला. काय एवढ्या मोठ्या श्रीमंत अमेरिकेमध्ये 3.5 कोटी लोक दवाखान्यात जाऊ शकत नाही. म्हणजे इतके गमतीशीर त्याच्यामध्ये त्यांनी बदल करून घेतलेले आहेत. ओबामानी हे केलं, हे बदल रद्द करून 3.5 पैकी किमान 2.5 कोटी लोकांना मिळेल अशी व्यवस्था त्यांनी केली होती. परंतु त्याच्यासाठी बाकीच्यांना थोडे पैसे जास्त द्यावे लागत होते आणि विमा कंपन्यांना नुकसान होण्याची शक्यता होत्या. म्हणून सगळ्या विमा कंपन्यांनी एकत्र येऊन ओबामा केअरच्या विरुद्ध ट्रम्पला जबरदस्त पाठिंबा दिला होता. आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्याकडे नरेंद्र मोदी म्हणतात सबका विमा निकालेंगे. 1 लाख 1.5 लाखाचा विमा झालाय. म्हणजे आरोग्य व्यवस्था सुधारा ना तुम्ही. क्युबामध्ये आहे, इंग्लंडमध्ये, युरोपमध्ये आहे. कोणी विमा कंपन्यांच्या मागे लागलेलं नाही. तिथली सरकार आणि तिथले लोक ही पब्लिक हेल्थ सिस्टीम इम्प्रूव्ह करतात.
समस्त कमवण्याचं मॉडेल, प्रत्येक गोष्टीत नफा. म्हणजे मला एक अमेरिकन एका रेड इंडियन नाटककारांनी छोटं नाटक लिहिलं होतं, त्याच्याबद्दल त्याची जिस्ट मी वाचली होती ते आठवतं. ते तुम्हाला सांगण्याचा मोह मला आवरत नाही म्हणून मी सांगतो. अमेरिकेमधला एक मालक असं म्हणतो आपल्या कामावर लावलेल्या सगळ्या नवीन MBA तरुणांना की तुम्हाला मी एवढे पैसे देतो आणि तुमच्याकडनं काही नफ्याची चांगली कल्पनाच येत नाहीये. तो नूडलवाला बघा 2 मिनिट नूडलच्या नावाखाली नूडल विकतो आणि पैसे कमवतोय, तुम्ही काहीच करत नाही. तेव्हा एका महिन्याच्या तुम्ही जर चांगली कल्पना आणली तर ठीक आहे, नाही तर तुमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील. हायर अँड फायर. ते बिचारे परेशान असतात. एक मुलगा आणि मुलगी एकत्र येतात आणि त्यांना एक चांगली कल्पना सुचते. ते म्हणतात सध्या सगळे पर्यावरण कॉन्शियस झालेले आहेत. पोल्युशन आणि वातावरणामध्ये दिल्लीचं तुम्ही बघितलं असेल, ऑड इव्हन चाललो होतं, सगळ्या विषाणू वायूने सगळ्यांना त्रास होतो. तेव्हा आपण असं एक मशीन शोधू की जे ऑक्सिजन सोडेल. म्हणजे जिथे गाडीत ठेवलं तर गाडीत ऑक्सिजन सोडेल, ऑफिसमध्ये सोडलं तर ऑफिसमध्ये ऑक्सिजन सोडेल, घरात ठेवलं तर घरात ऑक्सिजन सोडेल. आणि आपण सांगू की प्युअर एअर घ्या आणि तुमची कार्यक्षमता वाढवा आणि नफा कमवा. ते मशीन्स खूप निघतात, पॉप्युलर होते, कंपनी खूप पॉप्युलर होते, पण ऑक्सिजन तुम्ही तयार तर करत नाही. ऑक्सिजन मशीन हवेतनं जोडतं. मग एवढे सगळे मशीन जेव्हा ऑक्सिजन हवेतनं ओढतात तेव्हा रस्त्यावरचा ऑक्सिजन कमी होतो, ग्राउंडवरचा ऑक्सिजन कमी होतो. लोक सायकल चालू शकत नाहीत, पोरं खेळू शकत नाहीत, म्हातारी माणसं बसमध्ये पळायला गेले तर खाली पडतात. मग सोशल क्रायसिस तयार होतो. मग एक जण जातात पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करून सुप्रीम कोर्टात की ह्या मशीनवर बंदी घालावी. ते म्हणतात का बंदी घालावी? ते म्हणजे ऑक्सिजन कमी होतो म्हणून. मग ते म्हणतात ऑक्सिजन तुम्ही तयार करत नाही, सरकार तयार करत नाही, आम्ही तो ऑक्सिजन वापरतो. बाटलीत पाणी तयार करता, तुम्ही पाणी तयार करता का? मग तुम्ही बाटलीत पाणी घालून विकता. कोळसा तुम्ही तयार करता का? तुम्ही काढता आणि विकता. सोनं तुम्ही तयार करता का? काढता आणि विकता. मग नैसर्गिक साधनांवर जर इतर कुठे ठिकाणी बंदी नाही तर फक्त ऑक्सिजनवर तुम्हाला कशी बंदी घालता येईल, असा एक फंडामेंटल प्रश्न ते अमेरिकेत उपस्थित करतात. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीवर मालकी कोणाची? ती नफ्यासाठी वापरायची की नाही? मग त्या मुलाचं आणि मुलीचं भांडण होतं. नेहमीप्रमाणेच बायकांना जरा संवेदनशील दाखवतात म्हणून ती मुलगी हे करणं बरोबर नाही असं म्हणते आणि मुलगा म्हणतो मला माहिती नाही, जगामध्ये नफा कमवणं हाच मार्ग आहे. तेव्हा नफा मिळत असेल तर मी लोक काय पडतात का मरतात याची काळजी करणार नाही, पडणाऱ्याने आणि कल्याण लोकांनी काळजी करावी. अशा पद्धतीने भांडण होतं, दोघं वेगळे होतात. ते नाटक पुढे जाणार नाही, पण मुद्दा हा आहे या सार्वजनिक संपत्तीचा प्रश्न आणि सामाजिक न्यायाची जवळची सांगड आहे. आणि सार्वजनिक संपत्तीचं खाजगीकरण होत असताना आपण काय लढतो? सामाजिक न्याय साठी उभे राहणारे आपण सगळे काय करतो? खरं म्हणजे निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने हायजॅक केले तर हे प्रश्नच उपस्थित राहत नाही. निवडणुकीमध्ये कोणीही विचारत नाही की तुम्ही तुमच्या एज्युकेशन पॉलिसी काय, तुमची आरोग्य पॉलिसी काय, कोणी विचारत नाही. हम तुम्हाला विकास करेंगे. आणि जास्तीत जास्त नवीन मॉडेल असं आहे ते आपण सिंधुदुर्गला बघितलं. उद्धव ठाकरे, नारायण राणे आणि आमचे मुख्यमंत्री एकत्र झाले आणि म्हणाले विकासात राजकारण येतं का? म्हणजे नवीन मॉडेल आहे. म्हणजे खाण्यामध्ये आपण सगळे खाऊ, मिळून खाऊ, याच्यामध्ये राजकारण येता कामा नाही. हे नवीन मॉडेल आहे. हे चॅलेंज आहे आपल्याला. आणि म्हणून मग कामगारांच्या चळवळीचा आणि शेतकऱ्यांच्या चळवळीचा आणि सामाजिक न्यायाचा फार जवळचा संबंध आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्याशी कसं जोडता येईल? ज्यांना सामाजिक न्यायाबद्दल आस्था आहे त्यांना या चळवळीशी स्वतःला कसं जोडता येईल याचा सतत भान ठेवलं पाहिजे. मला आनंद आहे की हे भान असणारे तरुण विद्यार्थी मग ते भीमसेनेचे असोत का जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजचे असोत का हैदराबाद मधल्या रोहित वेमुलाला पाठिंबा देणारे असो, जय भीम लाल सलामचा नारा घेऊन जातात. ते तुमच्या आमच्यासाठी थांबलेले नाही. ते म्हणतात आना आहे तो राव नाही तो सोडो, असं म्हणता येत तुम्हाला. तुम्ही आम्ही ठरवायचंय काय करायचंय. या दोन्ही लढाई एकत्र घेऊन झाल्याशिवाय सामाजिक न्यायाची लढाई पुढे जाऊ शकत नाही, याचं भान ठेवलं पाहिजे. या स्थितीचा फायदा परंपरावादी घेत आहेत, वर्चस्ववादी घेत आहेत. खरं म्हणजे आज सामाजिक न्यायाची लढाई जास्त बिकट का होतीये? बाबासाहेबांनी जेव्हा 26 नोव्हेंबरला पार्लमेंटमध्ये भाषण केलं घटना अर्पण करताना देशाला, तेव्हा त्यांनी नेशन, राष्ट्र म्हणजे काय असतं या संबंधात गंभीरपणे विवेचन केलेलं आहे. समतेशिवाय राष्ट्र असू शकत नाही, पण तू फ्रॅटर्निटी, बंधुभाव हा राष्ट्र निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. हा बंधुभाव कसा निर्माण होईल? भारत माता की जय पिक्चर मध्ये गाणं होण्याच्या आधी जनगणमनला उभंच राहिलं पाहिजे.
असं जबरदस्तीने बंधुभाव निर्माण होईल का? होऊ शकत नाही. परंतु असं केलं जाते, ह्याचं कारण काय? आता जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अडचणीत आलेले वर्चस्ववादी, कारण का हे जी मार्च ऑफ दी डेव्हलपमेंट जो असतो तो द्वंद्वात्मक असतो. तो कुठल्याही एका वर्चस्ववादाला जास्त दिवस टिकून देऊ शकत नाही. त्यांची सत्ता जातेच. त्याची भीती त्यांना निर्माण झालेली आहे. आणि ती भीती निर्माण झाल्यानंतर आपलं वर्चस्व टिकावं येणं केलं मार्गे, म्हणून ते पुन्हा पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करते. जसं 1980 साली त्यांनी केली की राष्ट्रसत्ता हळूहळू क्रांती करून कामगार शेतकऱ्यांच्या ताब्यात जाते आणि मग आपली अडचण होते, म्हणून राष्ट्रसत्ताच कमजोर करायची आणि एक जास्त व्यापक पातळीवरती जागतिक सत्ता निर्माण करण्याचं त्यांचं ध्येय होतं. ते आता अडचणीत आलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा राष्ट्र ताब्यात घेण्याची त्यांची, कारण का एकेकाचा इतिहास आहे. 1932 साली जेव्हा भांडवलदारी फार मोठ्या संकटात आली होती, तेव्हा जगामध्ये 2 मॉडेल आले. एक सोव्हिएट मॉडेल होतं, ज्याला लोककल्याणकारी राजवट म्हणून इंग्लंड आणि अमेरिकेने पुढे नेलं. न्यू डील म्हणतात त्याला. जॉन मेनार्ड केसचं नाव तुम्ही ऐकलं असेल, की त्यांनी सांगितलं की सत्तेने लोकांना काम द्यावं. सत्तेकडे काम नसेल तर काही लोकांना खड्डे करायला द्यावेत पैसे आणि काही लोकांना खड्डे बुजवायला पैसे द्यावेत. पण लोकांना पैसे द्यावेत म्हणजे बाजारपेठ विकसित होईल आणि माल खपेल आणि उद्योगधंद्यांचा विकास होईल, अशी संकल्पना मांडली होती. आणि त्याच वेळेस दुसरीकडे मुस्कोलिनी हिटलरनी सांगितलं होतं की कामगारांनो खाली मान घाला आणि देशासाठी काम करा. देश धोक्यात आहे. कोण धोक्यात आहे? देश धोक्यात आहे. जीव आपले शत्रू आहेत, त्यांना मारूया. ते मेले. मग मला कम्युनिस्ट आपले शत्रू आहेत, त्यांना मारून टाकलं. मग उरले समाजवादी, तेही गेले. उरले कोण? मग इतर देशांवर हल्ले सुरू झाले. युद्धामध्ये टाकलं सगळ्यांना आणि सगळ्या जगामध्ये किती कोटी लोक मारले गेले. परंतु ह्या काळामध्ये किती भांडवलदारांनी नफे कमवले ह्याचा हिशोब मात्र कोणी आपल्याला देत नाही. ही युद्धखोरीची भाषा करून त्यांनी एक मॉडेल तयार केलं आणि हे मॉडेल आजच्या पंतप्रधान ज्या संघाचे स्वयंसेवक म्हणतात त्या संघापुढे हे मॉडेल आदर्श आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. संघाची निर्मिती झाल्यानंतर 7 वर्षांनी त्यांनी इंग्लंडमध्ये आपल्या इटलीमध्ये मुंजे म्हणून त्यांचे जे हेडगेवारांचे साथी आहेत त्यांना पाठवलं होतं. मुसोलिनीला भेटून या, हिटलरला भेटून या आणि बघून या कसं ते देश स्वतःचा महान करताय ते बघून या म्हणून सांगितलं. आणि म्हणून ती डोक्यावर काळी टोपी आहे ना, ड्रेस बदलला तरी काळी टोपी बदललेली लक्षात घ्या. ती काळी टोपी मुसोलिनीची काळी टोपी आहे. म्हणजे डोकं त्यांचंच आहे ह्याचं निशाणी ते सांगतात आपल्याला, आपण बघत नाही तर आपण काय करायचं. ही काळी टोपी जी आहे ते मॉडेल त्यांच्या पुढे आहे. आर्यवंश श्रेष्ठ, तसा आमचा हिंदू वंश श्रेष्ठ. पण बोलताना शेवटी कसं असतं की किती तुम्ही झाला तरी तुम्हाला शेवटी जगाची भाषा बोलावी लागते. 19व्या शतकात आणि 20व्या शतकात सर्वसामान्य माणसांनी रस्त्यावर उतरून जी आंदोलनं केलेली आहेत, ज्या क्रांत्या केलेल्या आहेत, ज्याप्रमाणे समाज हादरवलेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य माणसाला टाळणं कोणाला शक्य नाही. म्हणून ती आता नवीन शब्द रचना करून काय म्हणतात ते समरसता. आपले सगळे भारत, आपण भारतीय एकच आहोत, आपण सगळे समरस झालो पाहिजे. काय विरोध करू शकेल का कोणी या संकल्पनेला? पण कोणी कोणात समरस व्हायचं? शेवटी कोणाला तरी कोणाच्या मध्ये समरस व्हावं लागतं ना. ह्यांचा वर्चस्ववादी भूमिका म्हणजे आम्ही सांगू ते तुम्ही ऐकायचं, तुम्ही ऐकलं तर तुम्ही देशभक्त, नाही ऐकलं तर तुम्ही देशद्रोही. ही त्यांची समरसतेची कल्पना आहे. ही महात्मा गांधींना मान्य नव्हती, बाबासाहेब आंबेडकरांना तर मान्य होणं शक्यच नव्हतं, नेहरूंनाही मान्य नव्हती. त्यांची संकल्पना ही विकसित होत जाणाऱ्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून गेलं पाहिजे. तुमचं माझं काही करता कामा नाही. व तुमचं वर्चस्व कमी होत गेलं पाहिजे आणि माझी शक्ती वाढली पाहिजे. माझ्या संधी मिळाल्या पाहिजेत. आणि फार अवघड प्रकरण आहे. कामगार आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने मी बोलतो तेव्हा ते फार अवघड प्रकरण का मला वाटतं. याचं कारण असं आहे की हा भांडवलशाही आणि समाजावर एवढ्या पुरता संबंध राहिलेला नाही. आता श्रम आणि बुद्धी यांच्यामधलं नातं कसं पकडणार आपण? जगामध्ये कुठेही जा तुम्ही, बुद्धी करणाऱ्या माणसाला जास्त मान देतो, जास्त पैसा मिळतो. मिळू नये असं माझं म्हणणं नाही. शेवटी ते अर्थशास्त्र असतं, व्हॅल्यू ऍडिशन प्रमाणे तुमचं रिटर्न्स मिळतात तुम्हाला. पण शेवटी श्रम करणारा जर मनुष्यच असेल
तर त्याच्या श्रमाची किंमत माणूस म्हणून त्याला तुम्ही कशी देणार, कसं मोजणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि हा आपल्या तुम्हाला तुमच्या आमच्या जनरेशनला किंवा माझ्या नंतरच्या जनरेशनला सोडवावाच लागणार आहे. आणि विशेषतः जेव्हा माणसांच्या श्रम करण्याच्या शक्यता कमी कमी होत चाललेल्या आहेत, जेव्हा यंत्र तुमच्या सगळ्या शक्यता पळवत आहे. म्हणजे काल एका फॅक्टरीत मी गेलो होतो, मला भीती कसली वाटते. काल एका सर्वात सध्या आपल्या महाराष्ट्रात कापूस सर्वात जास्त पिकतो, सर्वात जास्त शेतमजूर कापूस तोडणीमध्ये लागले जातात. आणि काल मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ म्हणजे फंडामेंटल सायन्स आणि IITच्या लोकांनी त्या कंपनीमध्ये नवीन यंत्र डेव्हलप केलेलं आहे की जे आर्टिफिशियली कापूस पिकअप करण्याचं काम करतं. म्हणजे आज ज्या ठिकाणी 15 मजूर शेतकऱ्याला लावावं लागतात तिथे 2 मजूर ते सगळं काम करतील अशा प्रकारचं ते यंत्र आहे. त्याची किंमत सध्या 2,500-3,000 असेल, पण ती मास स्केलवर प्रोडक्शन झालं की त्याची कमी होणार. आणि कुठलाही शेतकरी घेणार, कारण मजूर आता पटकन मिळत नसल्यामुळे त्याची अडचण असते. पण हे मिळाल्यानंतर मग आज शेतीवर अडकणारे जे शेतमजूर आहेत लक्षावधी, ते कशा प्रकारचं काम करतील, कुठे जातील, त्यांना ऍब्झॉर्ब करण्याची तुमच्या समाज रचनेमध्ये काय संकल्पना आहे, समाजाचा विचार करतोय का. सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून ह्याला न्याय देण्याची गरज कोणाची आहे. जर ह्याला विरोध केला तर यंत्राला, तुमचा विकासाला विरोध आहे, शेतकऱ्याला विरोध आहे. शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळतात म्हणून तुमच्या पोटात दुखतंय असं म्हणायला पुन्हा आरोप करायला कोणी कमी करणार नाही. त्यामुळे शेतमजूर युनियन आमच्या अडचणीत येणार. तेव्हा या यंत्रामध्ये होणारे बदल हे एक आव्हान उभं राहिलेलं आहे. आणि ते करता ते आव्हान याच्यासाठी आहे की आपण निश्चितपणे समाज कशासाठी चालवतोय, समाजाची रचना कोणासाठी करतोय, या प्रश्नाचं मूलभूत उत्तर देण्याची टाळमटाळ करतो. जोपर्यंत आपलं उत्तर हे माणसाच्या सगळ्या क्रिया या नफ्यासाठी आहेत असं जर असेल तर सामाजिक न्याय हा कोसोमील दूर राहिले आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो येऊच शकत नाही. तेव्हा समता, व्यक्ती स्वातंत्र्य या 2 गोष्टीच्या बाबासाहेबांनी आग्रह धरलेले आहेत. कारण का ज्या व्यक्तीला स्वातंत्र्य नाही त्याची प्रतिष्ठा नाही, आणि ज्याला प्रतिष्ठा नाही त्याला आवाज नाही, त्याला हक्क नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वातंत्र्य त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. जे लोक संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार समजतात त्यांच्यापैकी पण अनेक लोकांची संकल्पना अशीच आहे की माणसाकडे संपत्ती असल्याशिवाय त्याला प्रतिष्ठा नाही, आणि प्रतिष्ठा असल्याशिवाय त्याच्या स्वातंत्र्याला अर्थ नाही. म्हणून संपत्तीचा हक्क आणि स्वातंत्र्य यांची ते सांगड घालतात. ती योग्य का बरोबर आहे, परंतु मुद्दा हा आहे की व्यक्तीला प्रतिष्ठा असली पाहिजे. पण ती व्यक्तीला प्रतिष्ठा आणि व्यक्तीला समान संधी ही संकल्पना जर तुमचा समाज आणि तुमचं विकास मॉडेल जर मान्य करत नसेल तर करायचं काय. मला स्वतःला असं वाटतं, आपण अनुभवात मी सांगतो, कारखान्यात काम करतो, ऍडजस्टमेंट करावे लागतात, म्हणून माझ्या लक्षात असं आलेलं आहे की आजच्या आधुनिक जगाचा जर डिफायनिंग कॅरेक्टर जर काय असेल तर स्पीड ऑफ चेंज. म्हणजे प्रत्येक समाजात बदल घडत आलेले आहेत. बदल हा काही नाही पण स्पीड ऑफ चेंज. वेग इतका आवेग आहे, वेग नाही आवेगच आहे. तो इतक्या वेगाने बदलतो की तुम्ही त्याच्याशी ऍडजस्ट करता करता तुमच्या नाकात दम येतात. मग हा वेग आपल्याला कंट्रोल करता येईल का, हा खरा प्रश्न आहे. आणि दॅट इज देअर लाईज द आन्सर. आणि म्हणून शेतीमध्ये माणसं डिस्प्लेस करपून दुसरीकडे जाता येत नाही, हे जर आपल्याला पटत असेल अनुभवाने, तर शेतीमध्ये राहणाऱ्या माणसांना जास्तीत जास्त शेतीमध्ये ठेवून त्यांचं लाईफ कसं सुकर करायचं, त्यांना चांगलं शिक्षण, त्यांना चांगलं आरोग्य, चांगली व्यवस्था, टेक्नॉलॉजीचं माध्यम कसं करायची असा मानव केंद्रित जर विचार करू शकलो आणि स्पीड ऑफ चेंज जर स्लो करू शकलो तर मला असं वाटतं की बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतील. पण ह्या लढाईचं आणि सामाजिक न्यायाचं नातं अतूट आहे आपण लक्षात घेतो. हे सगळं का करायचं तर समाजाची वाटचाल ही सामाजिक न्यायाकडे चालू आहे आणि ती राहिली पाहिजे. त्याशिवाय राजेशाही नष्ट झाली, सरंजामदारी नष्ट झाली, अनेक ठिकाणी भांडवलशाहीला नष्ट जरी झाली नसली तरी अनेक प्रकारे अंकुश लावून मर्यादा घालण्यात आल्या आणि सर्वसामान्य माणसाची शक्ती मिळेल अशा प्रकारचे कायदे निर्माण झाले. ही जी रचना झालेली आहे ती रचना खरी अस्तित्वात उतरायची असेल तर सामाजिक न्यायाची संकल्पना अजून मजबूत करणं आणि त्याच्यामध्ये समान संधी आणि आर्थिक बदल यांना जोडून घेणे महत्वाचं आहे. आणि म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता एवढंच म्हणणार आहे की श्रमिकांच्या चळवळीकडे आपल्या सामाजिक न्यायाच्या चळवळीचा संकल्पनेचा तो मूल भौतिक आधार आहे. या दृष्टीने सकारात्मक पद्धतीने बघा. भांडवलशाही हुशारीने खेळ करते. आमच्या अनेक कर्मचाऱ्यांना आपण कामगार म्हटलं तर राग येतो. विशेषतः मध्यमवर्गीय कर्मचारी आहेत ना, त्यांना ते म्हणतात आम्ही कामगार नाही, आम्ही कर्मचारी आहोत. म्हणजे काय,
वर्ण टपकले का तुम्ही? का तुम्ही 8 तास करून पैसे कमवत नाही, बिनपगारी घरी जाता काय? बौद्धिक श्रम करता, शारीरिक श्रम करता, तुम्हाला 2 पैसे जास्त मिळतात, तुम्हाला प्रतिष्ठा आहे समाजात कामाची म्हणून तुम्हाला कर्मचारी म्हणून तुम्हाला कामगारांपासून वेगळा फोडण्याचा उद्योग केला जातोय. त्याच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे. 7व्या वेतन आयोगाच्या पैशाकडे बघू नका. 7व्या वेतन आयोगामध्ये किती नोकऱ्या कापल्या जाणार आहेत त्याच्याकडे बघा. पूर्ण क्लास 4 कापला जाणार आहे. 100% कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम येणार आहे, माहिती आहे का? विचार करा ह्याच्याकडे. आणि मग आज क्लास 4 उद्या क्लास 3, मग हळूहळू सगळे सरकारी डिपार्टमेंट प्रोजेक्ट होऊन जातील. म्हणजे प्रोजेक्ट असेल तर काम, प्रोजेक्ट नसेल तर घरी जा, डिपार्टमेंटच बंद होतील. ही जी नवीन रचना येते त्याचा परिणाम काय होणार आहे? बऱ्याचशा लोकांना काय वाटतं, साहेब माझे 5-6 वर्ष राहिलेत, मी रिटायर्ड होणार आहे, कशाला काळजी करू, नंतर येणारी पोरं करते. मी जन्माला आलो तेव्हा माझा बाप काळजी करत होता का मी कशाला काळजी करू? अशी जर प्रवृत्ती आली तुमची तर समाज कसा बदलेल? सामाजिक न्याय कसा मिळेल? कारण सामाजिक न्यायासाठी भांडणं हे त्या पिढीचं काम असतं. त्यांनी जर लढलं तर नंतरच्या पिढीला त्याचा फायदा होतो. पण ही जबाबदारीच झटकून आपण मोकळा झालो. आणि आजची जी भांडवलशाहीची नीती आहे ती आज का देखो कल का किसने देखा है, अशा प्रकारची जी एक मनोवृत्ती, एक संकल्पना तुमच्या डोक्यात टाकण्यात येत आहे. मीडियाचा त्याच्यामध्ये फार मोठा रोल आहे. शेवटी ही व्यवस्था कशी काम करते? ही सत्ता, पोलीस त्यांच्याकडे असतो, कायदा त्यांच्याकडे असतो, पैसा त्यांच्याकडे असतो, मीडिया त्यांच्या ताब्यात असते. फक्त एवढ्याने ह्या सगळ्यांचा उपयोग करून ते तुमच्या मेंदूमध्ये तुम्ही विचार कसा करायचा, कशा पद्धतीने करावा हे तुम्हाला शिकवतात. आणि ते शाळेमध्ये शिकवलं पाहिजे असं नाही, ते व्यवहारात शिकवतात. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याचा परिणाम तुमच्या वागण्यावर, तुमच्या विचारसरणीवर होत राहतो. त्यामुळे ही व्यवस्थेशी टक्कर द्यायची असेल तर तुम्हाला सर्व पातळीवरती संघर्ष करावा लागतो. तेव्हा समाजामध्ये जर सामाजिक न्याय हा कुठल्या तरी एका छोट्या समूहाचा, वंचित समूहाचा, कष्टकरी समूहाचा प्रश्न आहे म्हणून आपण जर त्याच्याकडे बघत बसलो तर सगळ्या समाजाला सामाजिक न्यायाच्या संकल्पनेपासून वंचित व्हावं लागेल, हे लक्षात घ्या. ही सगळ्या समाजाची सगळ्या समाजाला आवश्यक असलेली संकल्पना आहे. ज्याच्यावरती हल्ला होतो तो पहिला संघर्ष करतो. पण ज्याच्यावरती हल्ला होत नाही त्यांनी विचार केला पाहिजे की उद्या माझा नंबर लागणार आहे, आणि म्हणून त्या लढाईमध्ये त्यांनी सामील व्हायला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मध्यम वर्गावर ही जबाबदारी टाकली होती. विचारवंतांवर त्यांचा म्हणजे खरं म्हणजे महात्मा गांधींशी त्यांचा ॲबॉलिशन ऑफ कास्टच्या संदर्भात जो वाद झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की भारतामधला सुशिक्षित वर्ग जो आहे तो या संदर्भात काय भूमिका घेतो हे जास्त महत्वाचं ठरणार आहे. जाती निर्मूलन या संदर्भात, तसंच सामाजिक न्यायाच्या संदर्भात आहे की सामाजिक न्यायाची लढाई फक्त माझं कुटुंब किंवा माझ्या व्यक्तीचं किंवा माझ्या समूहाचं, माझ्या एका विशिष्ट जात समूहाचे प्रश्न सुटले म्हणजे सामाजिक न्याय मिळाला, अशा खोट्या भावनेमध्ये मी जर जगणार असेल तर माझी सामाजिक न्यायाची संकल्पना अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. आणि मला असं वाटतंय कामगार चळवळीत काम करताना, श्रमिकांच्या चळवळीत काम करताना, शेतकऱ्यांच्या चळवळीत, शेतमजुरांच्या चळवळीत काम करताना या चळवळी अलग पडत चाललेल्या आहेत, एकट्या एकट्या पडत चाललेल्या आहेत. त्यांची लढाई त्यांच्यापुरती मर्यादित व्हायला लागलेली आहे. त्यांचा दोष नाही असं मी म्हणणार नाही. त्यांचा म्हणजे आमच्यासारख्या त्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचा दोष बिलकुल आहे असं मी म्हणणार नाही. पण हे एकटं पडणं हे फक्त त्यांच्यासाठी धोकादायक नाहीये, तर मागच्या पूर्ण शतकामध्ये समाजाची जी वैचारिक मूल्यांच्या दृष्टीने वैचारिक प्रगती झाली, समता, स्वातंत्र्य, बंधुता ह्या सगळ्या दृष्टीने प्रगती झाली, त्याच्यामध्ये ह्यांचा संघर्ष आणि लढाई ह्याचं भरीव योगदान होतं. आणि ते जर आता कमी होत असेल तर आपली जी लढाई आहे सामाजिक न्यायाची आणि समतेची ती अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे जैविक नातं आपण वेळेवर ओळखलं पाहिजे आणि ह्या लढाईशी आपलं नातं जोडलं पाहिजे. ते जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं येणारं संकट जे आहे ते आपण लांबणीवर टाकू शकतो, ते यशस्वीपणे परतावून लावू शकतो. एवढं भान आपण जर ठेवलं तरी मला वाटतं या आंबेडकर विचार संमेलनाचं एक मोठं फलित राहील, एवढीच अपेक्षा व्यक्त करून मला इथे बोलवलं, विचार मांडण्याची संधी दिली. खरं म्हणजे विचार करण्याची असं म्हणणार होतो, कारण का बरोबर आहे, विचार मांडताना तुम्हाला विचार करावाच लागतो. म्हणून विचार मांडण्याची आणि विचार करण्याची संधी मला दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, लाल साहेब. धन्यवाद.
कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगोजी, आपण विषयाच्या अनुषंगानं अत्यंत साक्षेपी असं विवेचन आमच्यापुढे केलं. यानंतर शेवटचं सत्र समारोपाचं सत्र आहे. यामध्ये आदरणीय उत्तम कांबळेजी आपले विचार व्यक्त करणार आहेत. या सत्राचे सूत्र आमचे मित्र पी विठ्ठल यांच्याकडे मी सुपूर्द करतो. धन्यवाद. पाचव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनातलं हे अखेरचं अर्थात समारोपाच्या सत्रामध्ये आपण आता आहोत. मी या ठिकाणी निमंत्रित करतो आहे आदरणीय उत्तम कांबळे सरांना आणि डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी सरांना. आपण दोघांनी या मंचावर यायचं आहे.